तरी सुखी होती प्रजा, कलम नव्हती कागद नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण या सीमावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, तो मुघलांचा बाप होता, तो मुघलांचा बाप होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक आदर्श शासन करता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या एक पोटी सिंह जन्मला. आई जिजाऊच्या पोटी एक तेजस्वी तारा जन्मला, आई जिजाऊच्या पोटी एक तेजस्वी तारा जन्मला. अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. जिजामाता बाल सुभर्ण, श्रीराम, श्री प्रभू आणि श्रीकृष्ण या कथा सांग त्यांनी शुभास संस्कार केले. शुभास तलवार चालवणे, दंडाफेक खेळणे आणि भालाफेक लष्करी शिक्षणही दिले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे यासारखे कितीतरी जीव लावणारे मावळे शिवरायांना मिळाले. विजयसारखी तलवार चालून गेल्यानंतर छातीने हिंदुस्थान हजरून, विजयसारखी तलवार चालून गेल्यानंतर छातीने हिंदुस्थान हजरून मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाशी लढून गेला, हजारो सैतानाशी लढून गेला. मावळ्याच्या सोबतीला घेऊन 27 एप्रिल 1645 रोजी शिवनेरी रायरी शौर्याच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान आणि भैरवनाथ अशा बलड्या शत्रूंचा पराभव केला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले. शेवटी मी इतकेच म्हणायचे वाटते की ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासाठी माझा शुभा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी, रयतेच्या सुखासाठी. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की